जय मल्हार, जय उमाजी नाईक. जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याच्या ज्येष्ठ नेता या नात्याने या ठिकाणी मी भावनिक बेरड बेडर रामोशी आणि बहुजन समाजातल्या सगळ्या माझ्या जिवलग कार्यकर्त्यांना आवाहन करतोय. गेल्या 2 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये वेगळ्या पद्धतीचं सामाजिक जे काम चाललंय त्यामध्ये वितुष्ट आणण्याचे काम काय 4-2 मंडळी करत आहेत. मी गेली 45 वर्ष महाराष्ट्रभर हे काम करत असून गेल्या 3 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये बेडर आणि रामोशी सामाजिक कृती समिती तयार करून महाराष्ट्रभर माननीय लोकनेते दौलतनाना शितोळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 4 वर्ष रात्रंदिवस काम करून मोर्चे आंदोलनं केली, पूर्णपणे यशस्वी झाली. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 4-4, 5-5 लाख अशा संख्येने समाज उपस्थित झाला आणि उपस्थित झालेल्या समाजाने एकमुखी दौलतनानाच्या पाठीमागे उभं राहून आपल्या ताकदीचं आव्हान प्रस्थापित राज्यकर्त्यांना दाखवलं. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये हे काम चालू असताना ज्या आपण 5 मागण्या ठेवल्या होत्या, शासनाने या ताकदीमुळे समाजाच्या या 5 मागण्या मंजूर केल्या. तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये एकीचं राजकारण समाजामध्ये दिसून आलं होतं. परंतु काय समाजामध्ये वितुष्ट माजवण्यासाठी किंवा वितुष्ट निर्माण करण्यासाठी, दुही निर्माण करण्यासाठी, स्वस्वार्थासाठी जी काय समाजकंटक स्वतःला मोठे नेते समजत आहेत. खरोखर मी गेली 45 वर्षे काम करत असताना मला कुठलाच नेता मिळाला नव्हता. या समाजाला पुनरावस्थेत आणण्यासाठी, पुनर्वसन व्हावं, यासाठी प्रबोधन व्हावं आणि या समाजाचं परिवर्तन घडावं. 45 वर्ष आम्ही काबाड कष्ट करतोय आणि अशा स्थितीत 22 संघटना महाराष्ट्रातल्या एकत्र करून त्या संघटनेमध्ये महाराष्ट्रातल्या 22 संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विचारून माननीय लोकनेते दौलतनाना शितोळे यांना आम्ही नेतृत्व दिलं. या नेतृत्वाखाली मागण्याही मंजूर झाल्या. मंजूर झाल्यानंतर सगळ्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्या, वेगवेगळ्या मंत्र्यांशी चर्चा झाल्या आणि त्यावेळेला लोकांना, आता आमच्या काही नेत्यांना, स्वतःला मोठे समजणारे नेते, त्यांना वाटायला लागला आता आपल्याला काही मागण्या मंजूर झाल्यात, महामंडळ मिळणार आहे आणि अशा वेळेला मग महामंडळाचा अध्यक्ष कोण, संघटनेचा अध्यक्ष कोण, या मोठेपणासाठी लोकांनी स्वतःला बाजूला करून घेतलं आणि समाजामध्ये दुही माजवण्याचं काम सुरू झालंय. समाज बांधवांनो, मी ज्येष्ठ नेता या नात्याने तमाम महाराष्ट्रातल्या माझ्या बेरड बेडर आणि रामोशी समाजाला आव्हान करतोय. इथून पुढच्या काळामध्ये ज्या आता गेल्या 4-2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आपल्याला भटक्या विमुक्तांसाठी NT-VGNT साठी आणि आदिवासी म्हणजे SC-ST साठी जे पॅकेज आपल्याला दिलं ते 300 कोटी रुपयाचं आहे. परंतु आपल्या समाजातल्या अज्ञान लोकांनी किंवा अज्ञान युवकांनी त्याचा अर्थ वेगळा उठवला आहे. जे स्वतःला मोठे समजतात पण काय वाचताना सुद्धा त्यांचा अर्थ ते समजून घेत नाहीत. हे इतकं दुर्भाग्य समाजाचं आहे की हे अर्थ न समजून घेत असताना त्यांनी सांगितलं की हे पॅकेज भटक्या विमुक्तासाठी आले, वसंतराव नाईक महामंडळासाठी आले आणि त्यामध्ये अमुक कोल्हापूरचं एक विचित्र येडं त्यामध्ये होतं. ते नव्हतं पण त्याचं नाव घेत नाही मी. ते नव्हतं तरी ते होते आणि त्यांनी सांगितलं की हे आपल्याला मिळालं नाही, ते आपल्याला मिळालं नाही, हे कर्ज आपल्याला मिळालं नाही. मी समाज बांधवांना आवाहन करीन की अशा विचित्र वेगळ्या समाज बांधवांनी जी सामाजिक दुही निर्माण करण्यासाठी या मंडळाचा आता वापर चालवला आहे, त्या कार्यकर्त्यांना मी समजावून सांगेन की समाज बांधवांना तुम्ही वेड्यासारखं व्हॉट्सअपला आणि सोशल मीडियाला काय आपलं म्हणणं सोडू नका आणि समाजाचा आणि आपल्या जाती धर्माचा तमाशा इतर लोकांना दाखवू नका. कारण जे पॅकेज दिलंय ते 150 कोटी वडारी समाजाला आणि 150 कोटी रामोशी समाजाला सेपरेट पॉकेट दिलं. याचा अर्थ तुम्ही समाजापुढे ठेवा आणि हे फक्त आपल्या रामोशी समाजासाठीच उपयोगाला येणार आहे. त्याच्यासाठी गेल्या 5 दिवसापूर्वी नाना दिल्लीला जाऊन आले
आणि त्यांच्याबरोबर आपले कार्याध्यक्ष सुनील चव्हाण होते. दोघांनी त्या ठिकाणी सामाजिक न्याय मंत्री आणि समाज कल्याण मंत्र्यांशी चर्चा करून त्याची बैठक मुंबईमध्ये आहे. मुंबईशी पुन्हा चर्चा केली. त्याच्यासाठी मुंबई, पुणे आणि दिल्लीतून 12 PhD केलेले अगदी अत्यंत हुशार अशी माणसं बोलवली आणि या 150 कोटीचं बजेट कुठल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आपल्या बेरड बेडर रामोशी समाजातल्या आपल्या गरीब कुटुंबांना, गरीब लोकांना, खरोखर ज्यांना कर्जाची गरज आहे, व्यवसायाची गरज आहे, व्यवसायातून समाज सुधारला पाहिजे, व्यवसायातून समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे, अशा प्रकारची मीटिंग झाली आणि त्यामध्ये मार्गदर्शन घेऊन आता 2 दिवसामध्ये स्कोर कमिटीची मीटिंग आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त महामंडळाचा येणारा 150 कोटीचा हा फायनान्स आपण निम्याहून अधिक महिलांच्या बचत गटाला देणार आहोत. राहिलेले सगळे पैसे आपण आपल्या समाजाच्या युवकांसाठी, उद्योग व्यवसाय करणाऱ्या तरुण पिढीतल्या लोकांसाठी, शेतीसाठी, ज्यांच्या आपल्या रामोशीच्या शेती अडून पडल्यात त्यासाठी तो फिरवला जाणार आहे. परंतु जे लोक या आर्थिक महामंडळाला मिळालेले 150 कोटी रुपयाचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने समाजाला दुही माजवण्यासाठी करतात, कृपया त्यांना समजून सांगा. हे पैसे फक्त रामोशी समाजाला 150 कोटी आलेत आणि 150 कोटी वडारी समाजाला आलेले आहेत. हा एक महामंडळाचा प्रश्न झाला. तदनंतर आपण एक आपलं अस्तित्व महाराष्ट्रामध्ये असावं म्हणून कृती समितीचे सर्व मंडळी आपण महाराष्ट्रातून बोलवली आणि जनरल मीटिंगमध्ये जेजुरी या ठिकाणी जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याची नवी स्थापना केली. त्याचंही नेतृत्व आपण माननीय लोकनेते दौलत नाना शितोळे यांना दिलं. दौलत नानांनी रात्रीचा दिवस, दिवसाचा रात्र करून ही संघटना फॉर्ममध्ये आणली. आज महाराष्ट्रात चर्चा आहे रामोशी समाज संघटनेची की जर महाराष्ट्रात आत एक मुखाने आणि एक समुदायाच्या ताकदीने मोठी ताकद कुणाची असेल तर 3 नंबरला रामोशी समाजाची ताकद महाराष्ट्रामध्ये शिगेला पोचलेली आहे. कुठलाही राजकीय पक्षाचा नेता सांगतो त्यात महाराष्ट्रामध्ये रामोशी समाज, बेडर रामोशी समाजाची आणि क्रांती संघटनेची दौलत नानाच्या नेतृत्वाखाली ताकद खूप मोठी आहे आणि म्हणून ताबडतोब आपल्या मागण्या मंजूर व्हाव्यात. गेल्या 3-4 दिवसामध्ये दौलत नाना ज्यावेळी दिल्लीवरून आले त्यामध्ये दुसरं एक कारण होतं आरक्षणाच्या मुद्द्याचं. मी जाहीर आव्हान सगळ्या आपल्या बेरड रामोशी समाजाला आणि जे आपल्याला दुही माजवतात अशा येड्या लोकांना, जे स्वतःला नेते म्हणतायत, त्यांनी स्वतःनी तर काही केलंच नाही, पण जे स्वतःला नेते म्हणून बाजूला निघालेत त्या मंडळींना माझं आव्हान आहे की तुम्ही काही प्रयत्न केला तर महाराष्ट्रातला हा समाज आज एकजुटीने दौलत नानांच्या मागं जो निघालाय तो कुठेही थांबणार नाही. काल परवाच भिगवणमध्ये जलसमाधी आंदोलन झालं. मच्छीमारांची संख्या या येड्या कार्यकर्त्यांना अजून माहीत नाही, जे स्वतःला शहाणे समजायला लागले. अरे त्या उजनी डॅममध्ये गेल्या 30 वर्षापासून कमीत कमी रामोशांच्या 600 ते 700 होड्या आहेत आणि ते लाख 2-2 लाखाचं भांडवल आहे. या मच्छीमार आपल्या समाजातल्या लोकांना एक कर्नाटकचे कडबू, UPचे आणि उत्तर प्रदेशातले आलेले काही मच्छीमार त्रास देत होते. त्यांना बाजूला करून आपल्या समाजात व्यवसाय त्या ठिकाणी फेडरेशन आहे, समाजाला प्रत्येक ठिकाणी आपलं टेंडर आहे आणि ते मच्छीमारीला अडचण करत होते. तिथं दौलत नानाच्या नेतृत्वाखाली जलसमाधी आंदोलन झालं आणि आंदोलन ज्यावेळेस त्या हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी समाज उपस्थित, बायका पोराशी उपस्थित होता, मच्छीमार सगळे उपस्थित होते. त्यावेळेला उजनी डॅमचे अभियंते, कार्यकर्ते आणि त्या ठिकाणचे ऑफिसर आले आणि दौलत नाना आम्हा सर्व कार्यकर्त्यांना विनंती केली की नाना हे जलसमाधी आंदोलन थांबवा. या तुमच्या मच्छीमारांच्या जेवढ्या मागण्या असतील तेवढ्या आम्ही कसल्याही परिस्थितीत 2 दिवसाच्या आत त्या पूर्ण करून तुमच्या मच्छीमारांना महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र उजनी डॅममध्ये मच्छीमारा व्यवसायाचा धंदा आम्ही सुरू करून देऊ, पण तुम्ही जल आंदोलन मागं घ्या. अशा पद्धतीने दौलत नानाच्या नेतृत्वाखाली चाललेलं काम महाराष्ट्रामध्ये आज त्यांना पाहावं ना. दौलत नानाच एकटे करतायत. अरे हे दौलत नानाने एकटे करत नाहीत तर दौलत नानाच्या पाठीमागं तुमच्या माझ्यासारखा आणि संपूर्ण महाराष्ट्रातला बहुजन समाज आज एकनिष्ठ एका निष्ठेने ताकदीने उभा आहे म्हणून दौलत नाना लढतायत. दौलत नाना एकटे मोठे नाहीत, दौलत नाना समाजाला मोठं समजतायत आणि म्हणून समाज दौलत नानाच्या पाठीशी आहे. हे ज्यावेळी लोकांना समजून सांगायची वेळ येते अशा नेत्यांनी हे समजून घ्यावं आणि वेगवेगळे जे व्हॉट्सअपला, सोशल मीडियाला जे तुम्ही बोलता
होतं इलेक्शनच्या तोंडावर आम्ही बाहेर निघाल्यानंतर मंडळ मिळेल का नाही, परंतु ते सुद्धा मागणी 4 दिवसात 5-10 कार्यकर्ते समोर जाऊन भेटले आणि चर्चा झाली आणि तेवढी रक्कम 150 कोटीची आपल्याला मिळाली. परवा टेंभुर्णी माढा, सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या टेंभुर्णी या ठिकाणी त्या लग्न सोहळ्यावर चर्चा केली. वेडपट माणसं हा त्यांनी बावळटपणा, स्वतःचा बावळटपणा महाराष्ट्रातल्या जनतेला ते दाखवायला लागले. त्या ठिकाणी 41 लग्न झाली. त्या लग्नामध्ये मला महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळाला आहे. मी स्वतः त्या ठिकाणी हजर होतो. त्या ठिकाणी 41 लग्न झाली, त्यामध्ये एकच बौद्धाच्या मुलाचं लग्न झालं. 40 लग्न रामोशी समाजाच्या युवक युवतींची लग्न झाली आणि 40 लग्नामध्ये कमीत कमी 1 कोट 1.5 कोट रुपये समाजाचे वाचले. हा समाजाचा खऱ्या अर्थाने विकास आहे. आणि आपण या पद्धतीने आपण काम केलं. कुठल्याही नेत्याकडून, कुठल्याही एखाद्या राजकीय आमदार खासदारांच्याकडून 1 रुपया सुद्धा आपण घेतला नाही. तो जय मल्हार क्रांती संघटनेच्या संपूर्ण जबाबदारीवर 40 लग्न आपण त्या ठिकाणी लाखो समाजाच्या साक्षीने तो लग्न सोहळा पार पाडला. त्यावरही वेडपट माणसं जे स्वतःला शहाणे समजतात ते त्याच्यावर चर्चा करतात. मूर्ख आहेत ते, त्यांच्या एवढे मूर्ख कोण नाहीत असं मी आज जाहीर करीन. कारण तुम्हा सगळ्यांना विश्वासात घेऊन तुम्ही स्वतःच्या मोठेपणासाठी बाजूला निघून जर महाराष्ट्र राज्यातल्या संपूर्ण समाजाला बदनाम करत असाल तर महाराष्ट्रामधला कार्यकर्ता आम्ही नेते मंडळी तुम्हाला काय बोलणार नाही. पण बेरड बेडर आणि रामूस समाज तुम्हाला घरी येऊन जा विचारल्याशिवाय पुढच्या काळामध्ये राहणार नाही. हा खऱ्या अर्थाने दौलत नानांचा विजय आहे. आणि दौलत नाना आज रात्रंदिवस फिरतायत. मी 10 वेळा हे वाक्य सांगतोय की त्या माणसाने स्वतःचा खर्च केलाय. कुठल्याही महाराष्ट्रात ज्यांनी आम्हाला 22 संघटनेचे नेते समजतात जे लोक, त्यातले काय जे फुटून बाजूला गेले त्यांनी स्वतः 10 रुपये सुद्धा कुठे खर्च केलेला नाही. पूर्ण 4 ते 5 कोटी रुपये नानांनी स्वतः खर्च केलेला आहे. एवढं खर्च करून त्यांना सांभाळून ते जर अशा पद्धतीने वेड्यासारखं आणि बावळाटासारखं वागत असतील तर समाज सुद्धा त्यांना माफ करणार नाही. पण इथून पुढे तुम्हाला आज थोडीशी लोक दिसतील, पण 4-2 महिन्यानंतर तुमच्या पायाखालची वाळू निसटून गेलेली असेल, तुमच्या बरोबर समाज नसेल, तुमच्या गावातले लोक नसतील. हे मी जाहीर आवाहन करतो. कारण महाराष्ट्रामध्ये हे काम करत असताना मी 40,000 रामोसवाडी फिरतोय, त्या लोकांच्या पर्यंत पोहोचतोय. इतकी माझी ओळख असून सुद्धा मी कधी स्वतःकडे पद घेतलं नाही. पण मी तुम्हाला वाटली, पण त्या पदाचा गैरवापर करून तुम्ही दौलत नानाला जर टोचत असाल तर महाराष्ट्रातला समाज तुम्हाला कोणी माफ करणार नाही आणि माझ्यासारखा ज्येष्ठ नेता सुद्धा तुम्हाला माफ करू शकणार नाही. हे आज तुम्हाला जाहीर मी आव्हान करतो, जाहीर आव्हान करतो. हे सगळे 5-7 प्रश्न सुटले आणि आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की 3 फेब्रुवारीला आपला सालाबाद प्रमाणे भिवडी इथं कार्यक्रम होईल. लाखो समाज त्या ठिकाणी येणारच आहे. त्यात तुम्ही किती अडवण्याचा कुठेही कार्यक्रम दुसरा घेण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर मी त्या बांधवांना विनंती करेन की तुमचा बावळटपणा सोडून द्या. सगळेजण तुम्ही भिवडीला उमाजी नाईकांची समाधी आहे. भिवडी हे उमाजी नाईकांचं जन्मगाव आहे आणि जन्मगावामध्ये उमाजी नाईकांची पुण्यतिथी आपण साजरी करतो. त्या बेल भंडार पिवळ्या भंडारीच्या ताकदीने पुनश्च तुम्हाला मला कुठेतरी ताकद निर्माण होईल आणि समाजाचा जो आरक्षणाचा प्रश्न आहे हा कार्यक्रम झाल्यानंतर 5 तारखेपर्यंत 3 तारखेला कार्यक्रम होईल, 4 तारखेला सगळेजण विश्रांती घेतील आणि 5 तारखेला गडहिंग्लज, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गडहिंग्लजला आपण त्या तालुक्यामध्ये जाऊन पोहोचून तिथून आपण संघर्ष यात्रा दौलत नानाच्या नेतृत्वाखाली चालू करणार आहोत. ज्या मार्गे यात्रा सुरू होते त्या मार्गातून कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नगर, पुणे असेल आणि शेवट संघर्ष यात्रेचा समाप्ती आपली मुंबईला आझाद मैदानावरती असेल. पण तोपर्यंत संघर्ष यात्रा आपण आपल्या आरक्षण मागणीसाठी करत आहोत. मी लोकांना आव्हान करेन आणि फुटीरवादी विचारवंत नेत्यांना सुद्धा आव्हान करतोय, तुम्ही कितीही प्रयत्न करा पण दौलत नानाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या 1.5 कोटी रामोशातले तुम्ही 50,000 रामोशी फुटताल. पण राहिलेले सगळे रामोशी घेऊन आम्ही दिल्लीपर्यंत हा लढा नेऊन हा रामोशी समाजाचा बेरड रामोशी समाजाला मिळणारं जे आरक्षण आहे
ते आरक्षण यशस्वी केल्याशिवाय महाराष्ट्रात आम्ही थांबणार नाही। इतकं आमचं चॅलेंज मोठं आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला 4 गज उंच बसलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची आमच्या पाठीमागं बेलभंडारीची ताकद आहे। ती ताकद आम्हाला अविस्मरणीय अशी लाभलेली आहे। त्यामुळेच खऱ्या अर्थाने दौलत नानाने आम्ही महाराष्ट्रभर पायात अगदी भिंगरी बांधून फिरून समाजाची सुखदुःख जाणून घेतोय। अरे तुम्ही कुठल्याही कार्यामध्ये कधी स्वतःचं स्वार्थ सोडून कधी गेला नाही तर तुम्हाला सामाजिक कार्याचा खरा अर्थ काय समजणार आहे। आणि म्हणून आपल्या समाजाचे हित दूध पाहण्यासाठी हे जे व्हॉट्सअपला आणि सोशल मीडियाला कोणी वेडपट बावळट माणसं आहेत ते काही जे मेसेज सोडतायत त्याच्याकडे लक्ष न देता जिथं मेसेज दिसेल तिथंच तो मेसेज कट करून टाका, पुढं फॉरवर्ड करू नका आणि आपल्या समाजाची इज्जत वाचवा। समाजाला न्याय मिळवण्यासाठी पुन्हा महाराष्ट्राची ताकद आपण आहे त्याच पद्धतीने एकत्र आहोत, त्यात कुठेही फूट होणार नाही। आणि लोकनेते दौलत नाना शितोळे यांच्या नेतृत्वाला कुठेही तसूभर धक्का लागून देणार नाही ही महाराष्ट्राचा ज्येष्ठ नेता म्हणून मी आज आपल्या पुढे आव्हान करतो। आणि पुन्हा आज पासून महाराष्ट्रभर फिरण्याचा आणि संघर्ष यात्रेला जास्तीत जास्त जवळपासचे सगळे रामोशी कशा पद्धतीने त्या ठिकाणी एकत्र येऊन ती सभा, जाहीर सभा आणि आपल्या मागण्या सर्व विस्तृती करणार। दौलत नाना काय सांगतात हे ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने प्रत्येक मुक्कामाला जी जाहीर सभा होईल त्या ठिकाणी नानांच्या सभेला लाखो लोक असणार आहेत। हे आपल्या विरोधकांनी आणि वेगळे मेसेज सोडणाऱ्या नेते मंडळींनी लक्षात ठेवा। आणि पुनश्च तुम्हाला एकदा सांगतो की तुम्ही चुकलाय, तुम्हाला शासन नाही, तुम्हाला माफ आहे सगळं। तुम्ही दौलत नानाच्या नेतृत्व केलं, नानांनी तुम्हाला कधीही बाजूला केलेलं नाही। आणि माझ्यासारख्या नेत्यांचं काम आहे की सगळे महाराष्ट्रातले कार्यकर्ते सांभाळून घ्यायचं आहे। मी सगळ्यांचा गुरु या नात्याने सांगतोय। माझ्यासारख्या 70 वर्ष वयाच्या ज्येष्ठ नेत्याने 45 वर्ष महाराष्ट्रात काम केलं नसतं तर महाराष्ट्रामध्ये पिवळं निशाण तुम्हाला दिसलं नसतं। आज जे निशाण दिसतंय ते 70 वर्ष 45 वर्ष सतत काम करत असताना जे फडकत ठेवलेलं निशाण आहे त्या निशाणाला महाराष्ट्रामध्ये मग ते धनगराचं पिवळं निशाण असू द्या, रामुशांचं पिवळं निशाण असू द्या, ते वडारी समाजाचं पिवळं निशाण असू द्या, या निशाला लहुजी वस्तादांचं पिवळं निशाण असू द्या, दौलत नानाच्या नेतृत्वाखाली या निशाणाला यश आलेलं आहे। आणि या पिवळ्या निशाणाची ताकद म्हणजे जेजुरीच्या खंडेरायाची राजे उमाजी नाईकांची ताकद दौलत त्या नानांच्या पाठीमागं आहे आणि ती सतत राहणार आहे हे मी पुन्हा एकदा सगळ्याला सांगतो। आणि आपण सर्वांनी मिळून या संघर्ष यात्रेला प्रत्येक गावागावामध्ये मेसेज सोडून कार्यकर्त्यांना घेऊन प्रत्येक मुक्कामाला प्रत्येक गावामध्ये जवळच्या लोकांनी या संघर्ष यात्रेत सामील व्हावं एवढंच भावनिक आव्हान करतो। आणि दौलत नानांच्या पाठीमागे एक शक्ती, एक ताकदीने आपण उभा राहून दौलत नानाच्या केसालाही धक्का लागणार नाही याची जबाबदारी आपण सर्वांनी घेऊन आपली जय मल्हार क्रांती संघटना आणि क्रांती संघटनेचे ज्येष्ठ लोकनेते दौलत नाना शितोळे सदैव जोपर्यंत ते कामात थकत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातल्या तमाम रामोशी जनतेने त्यांच्या पाठीशी उभं राहावं एवढंच खंडेरायाच्या चरणी हा माझे संकल्प सोडतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।